हाय हॅलो नमस्कार गाईज. तर आय नो की मी लेट आहे या व्लॉगसाठी, बट तुमची वैशू परत आलेली आहे. कारण की खूप सध्या कामाचं टेन्शन होतं, माझ्या ब्रायडल बुकिंग्स होत्या, स्टुडिओ क्लीन करायचं होतं, बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यामुळे हा व्लॉग थोडासा लेट आलेला आहे. आणि हा आहे आपला 8वा दिवस. चॅलेंज मी विसरलेली नाही आहे गाईज. आज आपण बनवलेले आहेत रव्याचे मेदू वडे, जे की दिसायला जेवढे सुंदर आहेत तेवढेच टेस्टला पण खूप यमी आहेत. तर बिलकुल आपण टाईम वेस्ट न घालता, तुम्हाला माहिती आहे तुमच्याही तोंडाला पाणी सुटले आणि तुम्हालाही असेच बनवायचे आहेत, तर आपण बघूया त्याची रेसिपी. फर्स्ट थिंग, आपल्याला एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याला मस्त उकळी येऊन द्यायची आहे. एकदा उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हळूहळू एक एक गोष्टी टाकायची, जसं की कापलेली मिरची, कापलेला लसूण, कोथिंबीर. हे सगळं तुम्ही ग्राइंड करून म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून टाकलं तरी काही इश्यू नाही. त्यानंतर त्यामध्ये जाईल आपलं चिली फ्लेक्स, थोडंसं ऑरेगॅनो, जसं की तुम्हाला जेवढं तिखट चालेल तेवढं तुम्ही टाकू शकता. हे सगळं टाकल्यावरती आपल्याला टाकायचं आहे मीठ तुमच्या चवीनुसार. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येईल तो म्हणजे रवा. रवा छान व्यवस्थित निवडून टाका, कारण की सध्या रव्यामध्ये खूप घाण येते, त्याच्यामुळे छान चाळूनच त्यामध्ये टाका. आणि रवा टाकतानाच आपल्याला ते कंटिन्यू ढवळायचं आहे. एखाद्या चमच्याने किंवा उलाटण्याने जरी ढवळलं तरी चालेल, कारण की असं एकदम प्रॉपर त्याला हलवलं तर त्यामध्ये ते गठ्ठे राहत नाहीत आणि ते मस्त एकदम सगळं एकजीव होतं. आणि जोपर्यंत ते असं घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला हलवायचं. गॅस बंद करून ते तसंच ठेवायचं आहे. थोड्या वेळाने ते थोडं थंड झालं की एका प्लेटमध्ये तेल टाकून आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. त्यामुळे आता त्याला आपण थोडा वेळ रेस्ट करून देऊया. इकडे माझी वड्यांची खटपट चालली होती आणि तिकडे हे स्माइलीज बनत होते आमच्या गोलूसाठी, कारण की गोलूला बटाटा खूप आवडतो आणि प्रिया त्याच्यासाठी बटाट्याचं काही ना काही करतच राहते. आणि हेच त्याचं सगळ्यात फेवरेट खाणं आहे. आणि इकडे पाहताय तुम्ही, ते पण आपलं थंड झालेलं आहे. तर मोठ्या ताटात ते काढून घ्यायचं आहे. त्यासाठी पहिलं ताटाला छान तेल लावून घ्या आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्या आणि त्याला छान मळून घ्या. त्यामुळेच ते एकदम सॉफ्ट होतील. असे मध्ये काहीतरी राहिलं आहे असं जाड, काय बोलतात, आमच्याकडे ते गिठुळ्या म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. मला त्याच्यासाठी काय शब्द वापरतात माहिती नाही. सो तसे गिठुळ्या राहू नये म्हणून ते जीव तोडून मळून घ्या, जेणेकरून तुमचे वडे खूप छान होतील, जसे का माझे झालेले आहेत. नाही तर तुम्ही म्हणाल की वैशूने हे सांगितलंच नाही. छान मळून घ्यायचं आहे तेलात, म्हणजे हातालाही चिटकणार नाही आणि प्लेटलाही चिटकणार नाही. आणि मळून झाल्याच्या नंतर मग 15 ते 20 मिनटं त्यालाही रेस्ट करून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं मी काय करणार, म्हणून मी गोलूसोबत खेळत बसले होते. गोलूला माझा रूम एवढा आवडतो की म्हणजे रूममध्ये मी दिसायचा उशीर का गोलूची धाव माझ्या रूमकडे असते. त्याला एवढं काय आवडतं, सगळे त्याला तेच विचारतात, तुझं फेवरेट आहे ना रूम, तुला काय आवडते इथे, प्रत्येक गोष्ट आवडते तुला. आणि त्याला सगळ्यात जास्त तर माझा मॅकबुक, माझा माईक, माझ्या सगळ्या गोष्टी, माझी ही मेकअपची चेअर आहे, हे सगळंच त्याला आवडतं. आणि काही ना काही खटपट करतो आणि लागून घेतो स्वतःला. आणि बघा, त्याच्या स्माइलीज रेडी झालेल्या होत्या, त्याच्यामुळे त्याचं खायचं काम सुरू होतं. आणि त्याला खायला असं एका जागेवर बसून बिलकुल आवडत नाही. त्याला अख्ख्या घरभर फिरावं लागतं आणि मग खावं लागतं. आणि खरं तर ह्या स्माइलीज एवढ्या यमी होत्या की आम्हीसुद्धा खूप खाल्ल्या. तर तो तर खाणारच आहे, ऑब्वियस आहे. सो तुम्हाला त्या स्माइलीजची रेसिपी हवी असेल तर मी नक्की प्रियाला सांगेल की प्रिया प्लीज आपल्या फॉलोअर्स सबस्क्रायबर्ससाठी ती बनव. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ती प्रियाला मी बनवायला सांगू की नको. आणि हो गाईज, तुमचा निरोप मी प्रियापर्यंत पोहोचवला आहे की प्लीज प्रिया व्लॉग्स बनव, कारण की आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सला, फॉलोअर्सला तुला बघायचं आहे. पण प्रिया काही मनावर घेत नाही आहे. आता बघूया, देवाकडेच, स्वामींकडेच प्रार्थना करूया की प्रिया तू व्लॉग बनव म्हणून. आता बघूया स्वामींचं तरी ऐकते की नाही प्रिया. चला, फनी पार्ट. बट गोलू आणि मी खूप मज्जा केली, खूप मस्ती केली. म्हणजे गोलू नसेल ना घरात, शपथ करमत नाही, कारण की असाच धिंगाणा चालू असतो. आता तुम्हाला कळेलच त्याला माझा रूम किती आवडतो. म्हणजे माझी सनस्क्रीन म्हणू नका, माझं सिरम म्हणू नका, माझं मॉइश्चरायझर म्हणू नका, सगळं काही खाली घेतो, सगळ्या राडा घालतो आणि नंतर असं तोंड करतो ना की मी काहीच केलं नाही. आणि त्याच्यावरती चिडतासुद्धा येत नाही यार गाईज. बघितलं का, ती सनस्क्रीन माझी अजूनही हातात आहे त्याच्या. आणि त्याच्यासोबत खेळता खेळता मला एक कॉल आला, म्हणून मी बाल्कनीमध्ये गेले बोलायला. आणि काय झालं असेल गाईज, मी बाल्कनीमध्ये लॉक झाले आणि गोलूला ते कळलं होतं की मी लॉक झाली आहे. त्याला पण उघडता थोडी येत होतं. त्याने आवाज देऊन देऊन प्रियाला बोलवलं. प्रिया तिथे उभी राहून मज्जा बघत होती आमची, का यांचं नक्की चाललं आहे काय. मग मी प्रियाला म्हणलं, प्रिया
उघड ग बाई, मला येऊ देत आत. पण मी आत जायच्या ऐवजी आमचा गोलू बाहेर आला आणि त्याला मी बाहेरच ठेवलं. पण काय, मी आत आल्यावर तो लगेच माझ्या मागे, म्हणजे माझा तर तो पाठलागच करत असतो, नुसता त्याला माझ्या मागे पळायचं असतं. मला तो लॅपटॉपमध्येही काही बघून देत नाही, मोबाईलमध्येही काही बघून देत नाही. काही करत असलं का मध्ये बोटं घालणार. चला गाईस, आपले 15-20 मिनटं झाले गोलूसोबत खेळता खेळता. आणि आता बघायचं आपल्याला कसं, तर छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याला सेम मेदूवड्यासारखा आपल्याला आकार द्यायचा आहे. आपण मेदूवडेच बनवतो आहे, पण ही सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माहितीच आहे, जी सोपी रेसिपी ती वैशूची रेसिपी. मला हसायला येतं आहे, म्हणजे मी किती आळशी आहे हे मी दाखवते आहे तुम्हाला. बट गाईज, तुम्ही मला खूप मिस केलं, आय नो. तर सगळ्यात पहिल्यांदा हाताला तेल लावा. तुम्हाला जे लावायचं, तेल तूप तुम्ही काही लावू शकता, पण तेल लावा. तेल लावल्यानंतर असं बोटाने त्याला मध्ये एक होल करा, जेणेकरून ते छान असं मेदूवड्यासारखं दिसेल. आणि असेच सगळे गोळे बनवून घ्या. आणि हे प्रिया शूट करताना गोलूने काहीतरी खटपट केली, त्याच्यामुळे आमचा कॅमेरा असा इकडे सरकला आहे. सो तेवढं थोडंसं समजून घ्या. नंतर आपल्याला त्याच्यासाठी चटणी बनवायची आहे. चटणीसाठी मी तुम्हाला पटकन सांगते की त्यामध्ये काय काय जाईल. इकडे तर बापरे, आपले रेडी पण झाले. हे प्रियाने पण मला मदत केली, अर्धे तिने बनवले, अर्धे मी बनवले. तर त्यामुळे त्याचा शेपकडे जाऊ नका. थोडेसे मोठे झालेत, काही छोटे झालेत, बट तुम्ही एकाच आकाराचे बनवा आणि एका आकाराचे बनवून करायचे तरी काय गाईज, खायचं तर आहे, पोटात तर जाणार आहे. चला, चटणी बनवायची आहे. आपल्याला ओलं खोबरं कापून घ्यायचं आहे, मिरची कापून टाकायची आणि लसूण आणि मीठ, दॅट सेट. मी शेंगदाणे टाकत नाही, काय माहिती, मला शेंगदाणे हा प्रकारच आवडत नाही, माहीत नाही का. मला चिड उठते शेंगदाण्याने, मी जास्त शेंगदाणे नाही खात. बट काही गोष्टी आहेत की ज्यात खावेच लागतात. म्हणजे शेंगदाण्याची मिरची आवडते, पण मला शेंगदाणे भाजीमध्ये आवडत नाहीत. काय लॉजिक आहे, आय डोंट नो. ते छान ग्राइंड केल्यानंतर, आमचं मिक्सरचं भांडं जरा खराब झालं आहे, त्याच्यामुळे गाईज समजून घ्या. त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण बारीक करायची आहे आणि मस्त त्याला तडका द्यायचा आहे. नंतर सगळं बारीक झाल्यानंतर तडक्यासाठी पहिलं तेल गरम व्हायला ठेवलं आहे. आमच्या मसाल्याच्या डब्यामधून जातील जिरी, मोहरी आणि मस्तपैकी जाणार आहे कढीपत्ता. ह्या 3 गोष्टीचाच मला खूप जास्त आवडतो तडका. त्यामध्ये तुम्ही बेडकी मिरची छोटीशी टाकली तरी चालेल, बट एवढं इनफ आहे, कारण की ऑलरेडी मिरची टाकलेली आहे. जास्त मसाल्याचं स्पायसी नाहीच खाल्लेलं बरं. सो अशी आपली मिरचीसुद्धा रेडी आहे. आता काय, फक्त ते मेदूवडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. ओके, हे तळून झाले की झाली रेसिपी. तुम्हाला आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतः बनवून बघा, मस्त राहा, मस्त खा आणि खूप खूप खुश राहा. बस एवढंच पाहिजे. खाऊन पिऊन टणटणीत राहा, कारण की लाईफ एकदाच येते, एकदाच सगळं करायचं आहे. मस्त मस्त खाऊन मस्त स्वस्त राहा. अजून काय बोलू, बस. आणि माझे व्लॉग्स मिस नाही करून देणार, मी रोज टाकणार आहे आता. आणि हे सगळे वडे आपल्याला हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत. आणि मस्त ते रेड होत नाहीत तोपर्यंत तळून घ्या, नाहीतर तुम्ही कच्चेच बाहेर काढाल, आय नो. आणि हे खूप कुरकुरीत राहतात, खूप वेळ कुरकुरीत राहतात, कारण की दादांनी त्याने यायला उशीर होता. ते येईपर्यंत ते खूप कुरकुरीत आहेत तसेच होते. जसे की आपण इडलीचे ते याचे डाळींचे बनवतो, तर त्याचे राहत नाहीत एवढे कुरकुरीत. एवढेच कुरकुरीत राहिले होते ते. सगळ्यांनाच खूप आवडले होते आणि मी बनवलेली रेसिपी आमच्या गोलूला तर खूप आवडते. सो तो तर दरवेळेस सगळंच फिनिश करत असतो. तर गाईस, नेक्स्ट व्लॉग, आता आपले 2 व्लॉग राहिलेले आहेत रेसिपींचे. तर त्यामध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथून पुढे आपले नॉनव्हेजचे व्लॉग्स येणार नाही, कारण की मी नॉनव्हेज सोडलेलं आहे फायनली, असं मला तरी वाटतं आहे. तर बस झालं, याच्यावरती जास्त टॉपिक नको. आणि खूप सुंदर झाले होते, खरंच मला खूप आवडलेत. तुम्ही नक्की ट्राय करा, म्हणजे मी एवढं तुम्हाला सांगते ना, नक्की ट्राय करा. मी प्रियाला पण खाऊ घातलं. प्रियाचे एक्सप्रेशन्स बघत होते, म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स येत होते. आमच्या गोलूच्या भाषेत मी छान छान केलं. आणि मी घरात काही केलं ना, तर माझी एक सवय आहे, सगळ्यांना खाऊ घालते आणि सगळ्यांना 10 वेळा विचारते कसं झालं आहे. भले ते खारट हो कसंही हो, पण मला सगळ्यांना खाऊच घालावं लागतं. ते जोपर्यंत मी सगळ्यांना खाऊ नाही घालत तोपर्यंत मला असं कसं तरी होतं. म्हणजे ते किती गरम असू, काही असू, पण सगळ्यांनी खाऊन बघा असं. तर एवढंच नाही, तर आता गरम पण खूप होतं आहे, त्याच्यामुळे घरी टरबूज आणलेलं होतं. तर मम्मी म्हटली चला मी त्याचा ज्यूस बनवते. कलिंगड होतं, सॉरी, ते टरबूज आणि कलिंगड एकच असावं मे बी, जाऊ दे, जे असेल ते असेल. पण कलिंगड आणलेलं होतं आणि गोलू वाट बघत होता की कधी मला ज्यूस देतात, कारण की त्याला कलिंगड खूप जास्त आवडतं.
आणि बघितलं तो कुठे बसलाय, अख्ख्या घरातले कोपरे सोडणार आणि तो असा एखाद्या कोणत्या तरी कोपऱ्यात जाऊन बसणार, आणि ते पण त्या बिचारा टेडीचा जीव घेत. कोणी तोडला रे बाबू हा गॉगल? कोणी तोडला हा? कोणाचा आहे हा? कोणाचा गॉगल आहे हा? कोणाचा आहे? कोणाचा आहे? आत्तूचा आहे ना? आत्तूचा आहे ना? तू तोडला? मग आता नवीन कोण आणून देईल? नवीन कोण आणून देईल? पप्पाला सांगशील ना नवीन छान छान गॉगल आणून द्या म्हणून? हा, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. कान पकड, सॉरी म्हण, असं पकड. हा म्हण. मोकळा नाही सॉरी म्हणायला. सॉरी म्हणताच येत नाही आज तुम्हाला म्हण. हे बघा, हे बघा आमच्या गॉगलच्या ही अवस्था. आणि ते का त्या टेडीला त्रास देतो रे? का त्याच्या गळ्यावर बसतोय? आता बघा आम्ही सगळे मस्त पार्टी करतोय. गोलू पण आहे त्यामध्ये. इथे बसा, कलिंगड देते, बसा. मग ते आणि हे सेमच आहे बाबू. याच्यात साखर आहे ना. वाव. तुम्ही सुद्धा असंच चमचमीत बनवून खा, हेल्दी राहा. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अजून कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या व्लॉग्सला, जेणेकरून मी नेक्स्ट व्लॉग लवकर अपलोड करेल. आत्तासाठी मी इथेच थांबते. नेक्स्ट व्लॉग कोणत्या रेसिपीवर असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज, टेक केअर.